दोस्त हो, एक नागरिक दुकानामध्ये गेला काही खरेदी करण्यासाठी आणि तिथं गेल्यानंतर भेसळ्या सेट काय म्हटला, दुधात पाणी, तुपात तेल, मसाल्यात रंग आणि मिठाईत केमिकल सगळं आम्ही कसं प्रेमाने मिसळतो. नागरिक म्हटला, म्हणजे आम्ही अन्न खात नाही असंच म्हणा की. भेसळ्या सेट म्हणाला, अन्न खाताय, फक्त त्याला थोडा विज्ञानाचा स्पर्श असतो. मग तो नागरिक आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हटला, खरं सांगू का, भेसळ करणारे आणि आम्ही डॉक्टर एकमेकांचे अप्रत्यक्ष व्यावसायिक भागीदार आहोत. नागरिक म्हटला, कसं काय. डॉक्टर म्हटला, ते लोक भेसळ करतात, लोक आजारी पडतात, आमच्याकडे येतात, त्यामुळे हॉस्पिटलचा व्यवसाय वाढतो. मग नागरिक म्हटला, म्हणजे भेसळ करणारे आमच्या आरोग्यावर दरोडा टाकतात. डॉक्टर म्हटला, तसं नाही, दरोडा नाही, थेट हल्लाच करतात. किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, कॅन्सरचा धोका, हार्मोनलच्या समस्या, लहान मुलांच्या वाढीवर परिणाम, अशी फार मोठी यादी आहे. मग तो नागरिक पुन्हा त्या भेसळ्या सेटकडे गेला. तो म्हटला, पूर्वी दूध पिलं की ताकद यायची, आता दूध पिलं की संशय येतो, हे दूध आहे का मिनरल वॉटर. भेसळ्या सेट म्हटला, अहो, ग्राहकांना फायदा होतो, दूध आणि पाणी दोन्ही एकाच किमतीमध्ये भेटते. ग्राहक म्हटला, म्हणजे तुम्ही समाजसेवा करता. भेसळ्या सेट, हो ना, देशामध्ये पाणी टंचाई आहे, आम्ही दुधातून पाणी पोहोचवतो. पण या विनोदामागे एक कटू सत्य आहे. दुधातील भेसळ ही फक्त आर्थिक फसवणूक नाही, ती आरोग्याशी खेळणारी गंभीर बाब आहे. बघा, शेतकरी काय म्हणतो, माझ्या गाई म्हशींची काळजी मी घेतो, चारा महाग, औषधं महाग, वीज महाग, पण दूध विकायला गेलं की भाव मात्र कमी. मग तो नागरिक म्हटला, मग ग्राहकांना दूध महाग का मिळतं. मग शेतकरी म्हटला, हा तर करोडो रुपयांचा प्रश्न आहे. ग्राहक जास्त पैसे देतो, पण त्यातील मोठा हिस्सा मध्यस्थांकडे जातो. शेतकरी आणि ग्राहक दोघंही रडतात, मध्ये काही जण मात्र हसत असतात. दोस्तो हो, हीच वस्तुस्थिती आहे. शेतकरी कमी भावामुळे त्रस्त, ग्राहक जास्त दरामुळे त्रस्त, आणि मध्ये भेसळ करून खाणारे नफा कमवणारे मस्त. दोस्तो हो, बघा, अशा या रंगमंचावर आता तुकाराम मुंडेंची एंट्री झालेली आहे. तुकाराम मुंडे म्हणतात, काय चाललंय इथं, दुधात पाणी, तुपात तेल, मसाल्यात रंग, हा व्यवसाय आहे की प्रयोगशाळा. भेसळ्या सेट तुकाराम मुंडे यांना म्हणतो, साहेब, थोडीफार भेसळ तर चालते. मुंडे साहेब म्हणतात, थोडाफार गुन्हा चालतो का. भेसळ्या सेट म्हणतो, नाही. मुंडे साहेब म्हणतात, मग थोडीफार भेसळ कशी चालते. भेसळ्या सेट म्हणतो, साहेब, लोकांना कळत नाही. मुंडे साहेब म्हणतात, म्हणून तुम्ही करत होता, आज कळलं. आणि मग मुंडे साहेबांनी धाडीचा धडाका सुरू केला, कारवाई सुरू केली. गोदामावर धाडी, नमुने तपासणीसाठी पाठवले, संशयित माल जप्त झाला आणि अनेकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. भेसळ्या सेट पुन्हा मुंडे साहेबांकडे आला, म्हणाला, साहेब, आम्ही गरीब लोक आहोत. मुंडे साहेब म्हणाले, भेसळ करताना गरीब नव्हता, लोकांच्या आरोग्याशी खेळताना गरीब नव्हता. भेसळ्या सेट म्हटला, साहेब, पहिल्यांदाच झालं. मुंडे साहेब म्हणाले, तुमच्या गोदामात 50 पोती मिळालीत, पहिल्यांदा की 50व्यांदा. आता बघा, पुन्हा तो नागरिक डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हटला, एक लक्षात ठेव, भेसळ केल्याच्या पदार्थाचा परिणाम लगेच दिसत नाही, पण वर्षानुवर्ष शरीरावर परिणाम होत राहतो. नागरिक म्हणतो, म्हणजे डॉक्टर, आज वाचलेले 10 रुपये उद्या हॉस्पिटलमध्ये 10,000 रुपये बनू शकतात. हेच सर्वात मोठं नुकसान आहे. स्वस्त वाटणारी वस्तू महागडा आजार घेऊन येते. बघा, शेतकरी काय म्हणतो, मला फक्त योग्य भाव हवा आहे, मी दर्जेदार दूध देतो, कष्ट करतो, पण नफा दुसराच कमावतो. नागरिक म्हणतो, जर शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला तर शेतकरी म्हणतो, उत्पादन वाढेल, गुणवत्ता वाढेल आणि भेसळीची गरज पडणार नाही. खरंच जर अन्न साखळी मजबूत करायची असेल तर शेतकरी मजबूत झाला पाहिजे. बघा, नागरिक मुंडे साहेबांना काय म्हणतो डायरेक्ट, मुंडे साहेब, भेसळ पूर्णपणे बंद होईल का. मुंडे साहेब म्हणतात, फक्त कारवाईने नाही, जागरूक ग्राहक, प्रामाणिक व्यापारी आणि सक्षम प्रशासन, हे तिन्ही चाके एकत्र फिरली तरच हे शक्य आहे. नागरिक म्हणतो, म्हणजे जबाबदारी आमची सुद्धा. मुंडे साहेब म्हणतात, होय, नक्कीच. स्वस्ताच्या मोहात पडू नका, संशयास्पद वस्तूंची तक्रार करा, बिल घ्या, गुणवत्तेची मागणी करा. बघा मित्रांनो, अन्न भेसळ हा फक्त कायद्याचा विषय नाही, तो आपल्या घराचा, आपल्या आरोग्याचा आणि आपल्या भविष्यासंबंधीचा प्रश्न आहे. एका बाजूला शेतकरी योग्य भावासाठी झगडतोय, त्याला भाव भेटत नाही. भाव भेटत नाही म्हणून शेतकरी दूध व्यवसायापासून दूर गेलेला आहे. कशासाठी झगडायचं, कशासाठी मेहनत करायची. जर दिवसभर राबून जर शेतकऱ्यांना 2 वेळचं जेवण जर भेटत नसेल, जर शेतकऱ्याच्या मुलाला कपडे भेटत नसतील, त्याच्या मुलाला शिक्षण भेटत नसेल, आरोग्य भेटत नसेल, अनेक समस्या आहेत, म्हणजे रोजगार भेटत नसेल, तर मग शेतकरी किती दिवस तो व्यवसाय करणार. म्हणजे एका बाजूला शेतकरी योग्य भावासाठी झगडतोय आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक शुद्ध अन्नासाठी झगडतोय. बघा, म्हणजे किती महत्त्वाचा प्रश्न आहे.
म्हणजे शेतकऱ्याला भाव पाहिजे आणि ग्राहकाला शुद्ध अन्न पाहिजे, पण ते त्याला भेटायला तयार नाही. म्हणजे ना शेतकऱ्याला भाव भेटायला तयार आहे, ना ग्राहकाला शुद्ध अन्न. आणि मध्ये काही जण नफ्यासाठी दोघांनाही लुटत आहेत. मधले जे मध्यस्थी आहेत ते शेतकऱ्याला सुद्धा लुटत आहेत आणि ग्राहकाला सुद्धा लुटत आहेत. म्हणूनच जेव्हा भेसळ करणाऱ्यावर कारवाई होते तेव्हा ती केवळ धाड नसते, ती समाजाच्या आरोग्यासाठी दिलेली एक चेतावणी असते. परंतु समाज यातून जागा होणार आहे का? शेतकरी यातून जागा होणार आहे का? किंवा ग्राहक यातून जागा होणार आहे का? जोपर्यंत ग्राहक आणि शेतकरी हे दोघंही जागे होणार नाहीत तोपर्यंत एकटे तुकाराम मुंडे काहीच करू शकत नाहीत. खरं तर या विरोधामध्ये गावागावामध्ये, पंचायत समिती गणामध्ये, जिल्हा परिषद गणामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये यावर कमिटी बनणं गरजेचं आहे, संघटना बनणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मिळून ही भेसळ हाणून पाडणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा भेसळ करणाऱ्यावर कारवाई होते तेव्हा ती केवळ धाड नसते, ती समाजाच्या आरोग्यासाठी दिलेली चेतावणी असते. दुधातलं पाणी कदाचित दिसणार नाही, पण भेसळीमुळे होणारं नुकसान नक्कीच दिसेल. ते तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर रूपाने येत आहे, डायबिटीजच्या रूपाने येत आहे, तुमची किडनी फेल्युअरच्या रूपाने येत आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्या अंधकारमय युगामध्ये ढकलल्या जात आहेत. हळूहळू विष देऊन तुम्हाला कमजोर केलं जात आहे, मारलं जात आहे, तुमचं शरीर निकामी केलं जात आहे. आणि हे फार भयानक आहे. तुम्ही तर तुमचं आयुष्य जगत आहात, परंतु तुमचे लाखो रुपये उद्या दवाखान्याच्या बिलासाठी जाणार आहेत. अत्यंत जीवघेणे आजार तुम्हाला जडणार आहेत. तुम्हाला चालता चालता अटॅक येणार आहेत. म्हणजे तुम्हाला ना खाण्याचं सुख भेटणार, कोणतंही जीवनामध्ये सुख भेटणार नाही. ना तुमची हवा स्वच्छ आहे, ना पाणी स्वच्छ आहे, ना दूध स्वच्छ आहे, ना अन्न स्वच्छ आहे, ना फळभाज्या स्वच्छ आहेत, काही सुद्धा स्वच्छ नाही. आणि मग काय करावं लागेल आपल्याला? बघा, सगळ्यांनी जर ठरवलं तर शेतकऱ्यांना योग्य भावसुद्धा भेटेल, ग्राहकाला शुद्ध अन्नसुद्धा भेटेल आणि भेसळखोरांना कडक शिक्षासुद्धा भेटेल. आणि हे जर झालं, जर सर्वांनी मिळून जर तुकाराम मुंडेंना जर साथ दिली तर नेमकं काय होईल? बघा, शेतकऱ्यांना भाव भेटेल, शेतकरी शेती करेल, दूध व्यवसाय करेल, त्यातून त्याला रोजगार भेटेल, त्याच्या मुलांना शिक्षण भेटेल, आरोग्य भेटेल, शेतकरी सुखी होईल आणि ग्राहकांना एकदम शुद्ध ताजं अन्न भेटेल, ज्यामध्ये केमिकल नाहीत, फारसी फवारणी नाही आणि शुद्ध दूध भेटेल. सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतील आणि हा देश सुजलाम सुफलाम होईल, हा देश ही विश्वगुरू होईल. परंतु ही जिम्मेदारी केवळ एकट्या तुकारामजी मुंडे यांच्यावर सोपवून अजिबात चालणार नाही. मग कधीपासून करताय तयारी? आपलं मत मांडा हो.